So in the kingdom, तर राज्यात, dependence is wealth. देवाच्या राज्यात देवावर अवलंबून जगणं म्हणजे धनसंपत्ती, And independency is bankruptcy. आणि स्वतंत्रता म्हणजे दरिद्रीपणा आहे. And in real terms, खऱ्या अर्थात, real technical terms, टेक्निकली बोलायला गेलं, every man on this earth is a beggar. या जगातला प्रत्येक माणूस भिकारी आहे. Because कारण they are breathing God's air. देवाच्या हवेचा श्वास घेतोय प्रत्येक माणूस. You may say you are living in your mansion, but that mansion is living on the earth that God built. तुम्ही म्हणत असाल मी महालात राहतो, पण तो महाल या पृथ्वीवर राहतो ज्या पृथ्वीला देवाने घडवली आहे. पृथ्वी देवाने घडवली म्हणून तुझा महाल झाला, नाही तर तू महाल किधर बांधता? हवे में. Say, पृथ्वी है किसने बनाई? प्रभु ने, इसलिए तू महल बांध सका ना. तो बोल धन्यवाद येशू. so in that way, everybody is a beggar. म्हणजे अशा रीतीनं म्हणायला गेलो ना तर सगळे भिकारी आहेत. कारण श्वास आपण कुणाचा घेतो? देवाच्या हवेचा. ते बिल देवाने लावलं तर Everybody is poor. प्रत्येक जण गरीब आहे. But पण blessed are those poor who depend on God. पण असे गरीब आशीर्वादी जे देवावरती अवलंबून राहतात. कळतंय ना? Amen. अरे इलेक्ट्रिसिटीचं बिल येतं तसं देवाने घेतलेल्या श्वासाच्या आणि हवेचं बिल लावलं तर कुठून भरणार आहे आपण? You don't rise by riches. जगातल्या पैशांनी कोणी वर येत नाही. You rise by your reliance. देवावर अवलंबून राहून तू वर येणार. Because I can show you a rich man today, tomorrow became beggar. मी तुम्हाला असे कितीतरी लोक दाखवीन किंवा एखादा असा श्रीमंत माणूस दाखवीन जो आज श्रीमंत आहे आणि उद्या भिकारी. The proud man may climb on top, गर्विष्ठ माणूस वर जाईल, फार मोठा but होईल, the dependent man will soar like an eagle. पण देवावर अवलंबून राहणारा गरुडासारखी झेप घेईल. Amen.